वागले. मी माझी माहिती तुम्हाला सांगत नाही, मी केसरीमध्ये काय छापून आलंय ते सांगतो. केसरीच्या त्यावेळेला आठवड्यातनं तो 2दा निघायचा, 3 दिवसांनी हा पेपर निघायचा, त्याला वर्तमानपत्रच म्हणायचे. नंतर सुरुवातीला तो आठवड्यातनं 1दा निघायचा, मग आठवड्यातनं 2दा निघायचा, आणि आता तो दररोज निघतो. भावानं बहिणीनो, केसरी त्यावेळेला आठवड्यातनं 2दा निघायचा. त्या केसरीच्या 26 ऑक्टोबर 1901 आणि 30 ऑक्टोबर 1901 या 2 अग्रलेखांचा पुरावा मी आपल्या पुढे ठेवतो. हे अग्रलेख तुम्ही आजही केसरीच्या कार्यालयात जाऊन वाचू शकता. जयंतराव टिळकांनी आणखीन मदत केली आपल्याला. त्यांनी समग्र टिळक नावाचे 8 खंड प्रसिद्ध केलेले आहेत, त्याच्यातही हे अग्रलेख आहेत. त्यामुळे आणखीनच सोपं काम आहे. या पुस्तकाचे खंड ज्यांच्याकडे नसतील आणि जर वाचायची इच्छा असली तर माझ्या घरी जरूर आहेत, मी आपल्याला वाचायला देईन. भावानंद बहिणीनो, या अग्रलेखांमध्ये टिळकांनी जे म्हटलंय ते मी पुरावा म्हणून आपल्या पुढे ठेवतोय. ते ठेवण्यापूर्वी पार्श्वभूमी फक्त एवढीच सांगतो की वेदोक्त प्रकरण आपल्याला सगळ्यांना जरी माहीत असलं तरी सभेच्या संकेताप्रमाणे विलासबाग सर म्हणले तसे काही शिष्ट मान्य संकेत आहेत आणि ते पाळले पाहिजेत. आपल्याला थोडा उदाळापणे आपल्या स्मरणशक्तीला द्यायचा प्रयत्न करूया. काय घडलं होतं? घडलं होतं ते असं की छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवर श्रावण महिन्यामध्ये 1901 साली आंघोळीला गेलेले आहेत. आता राजा आंघोळीला गेला, यात कौतुक काय? कौतुक काहीच नाही. आंघोळीला जाणं, धार्मिक राजा होता तो, त्यावेळेला आंघोळीला तिथे गेलेला आहे. पण त्यानं फक्त एवढंच केलं की त्याचा जो ब्राह्मण पुरोहित आहे, नारायण राजोपाध्याय त्याचं नाव, त्याला पूजा करण्यासाठी बोलावलं. महाराज आंघोळ करणार, त्याने मंत्र म्हणायचे. आता त्या पुजाऱ्याला बोलवण्याच्यासाठी ज्या ड्रायव्हरला शाहू महाराजांनी पाठवलं होतं, त्या ड्रायव्हरच्या आठवणी प्रकाशित झालेल्या आहेत. त्या आठवणींमध्ये ड्रायव्हरने काय लिहिलंय ते मी सांगतो. माझ्या शब्दात मी जरा कमीच बोलणार आहे. आज असं आहे की आज आपण जरा पुराव्याच्या आणि पुस्तकांच्या आणि टिळकांच्या आणि त्या सगळ्या मंडळींच्या भाषेत बोलूया. कारण हरी नरके कोण शाणा लागून गेला, त्याला इतिहास काय कळतो आणि तो काय याच्यावर बोलणार आणि तो काय शिकवणार अक्कल, असं जर कुणाचा भ्रम असेल तर त्यांच्या माहितीसाठी आपण त्याच परिभाषेत बोललेलं जरा बरं. मी आपल्याला पुरावा सांगत होतो तो असा की तो ड्रायव्हर असं म्हणतो की शाहू महाराजांनी मला सांगितलं की भटजीला जाऊन घेऊन ये, नारायण राजोपाध्याय त्याचं नाव. त्या नारायण राजोपाध्यांची नात म्हणजे भानू अथय्या, जिला चित्रपटांमध्ये, गांधी चित्रपटामध्ये नेपथ्याच्या बद्दल पुरस्कार मिळाला होता, आपल्याला माहित असेल. तर ही या घराण्यातली मंडळी. त्या नारायण राजोपाध्यायला बोलवायला हा ड्रायव्हर गेला. तो म्हणतो मी घरी गेलो, मी दरवाजा वाजवला, बाईंनी दरवाजा उघडला. मी म्हटलं महाराजांनी भटजींना पूजेसाठी बोलावलंय. बाई रागानं म्हटल्या भटजी घरात नाहीत. मी म्हटलं ते कुठे आहेत? त्या म्हणाल्या ते शेण खायला गेले. मी माझे शब्द सांगत नाही, मी त्या ड्रायव्हरचे शब्द सांगतोय. राग कुणाला आला तर त्या ड्रायव्हरशी संपर्क साधा, काय असेल तो राग तिकडे व्यक्त करा, कारण सभेच्या ठिकाणी असे शब्द वापरायचे नसतात वगैरे म्हणून. तर ड्रायव्हर म्हणतो की मला ते कळलं, कारण ते शेण खायला कुठे जायचे ते मला माहित होतं, कारण मी बऱ्याच वेळा तिथून त्यांना घेऊन आलो. आणि म्हणून तो म्हणतो मी तिथं गेलो, तिथला दरवाजा वाजवला, तिथल्या बाईंनी उघडला. मी त्यांना म्हटलं भटजींना बोलावलंय, त्या म्हणल्या येतीलच. भटजी बाहेर आले, गाडीत बसले. मी त्यांना म्हटलं भटजी तुम्ही नको तिथे होतात आणि आंघोळही केलेली दिसत नाही, पारोशाने पूजा कशी करणार? तेव्हा भटजी म्हणाले मी ब्राह्मण आहे, मी एका कुंभटाची पूजा करायला चाललोय. कुंभ्याची पूजा करण्यासाठी ब्राह्मणांना आंघोळ करायची गरज नाही असं धर्मशास्त्र सांगतं. शाहू हा कुंभट राजा आहे आणि त्यामुळे त्याची पूजा करण्यासाठी मला आंघोळ करायची गरज नाही. हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की मी त्याची पूजा वेदाच्या पद्धतीने करायची असती तर मग मी आंघोळ केली असती. मी पुराणातले मंत्र म्हणून पूजा करणार आहे, त्यामुळे आंघोळ करायची गरज नाही. भावानंद बहिणीनं, मी ह्याच शब्दांमध्ये आपल्याला पुढचा प्रसंग सांगतो. भटजी गेले, मंत्र म्हणायला लागले, शाहू महाराज आंघोळ करत होते. प्रसंग संपून गेला असता, पण मुंबईत ज्या दुर्गा भागवत नावाच्या विदुषी होत्या ना, त्यांचे आजोबा होते राजाराम शास्त्री भागवत नावाचे. ते संस्कृत तज्ञ होते, ते शाहू महाराजांचे मित्र होते, ते त्यावेळेला तिथं हजर होते. त्यांनी हे मंत्र ऐकले आणि ते शाहू महाराजांना म्हटले शाहू महाराज हा भटजी तुमची फसवणूक करतोय, तुम्ही शिवरायांचे वंशजात. मी विषयांतर केलेलं नाही बरं, मी शिवाजी महाराजांच्या बद्दलच बोलतोय. शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये यायचं आणि आणखीन बऱ्याच विषयांवर बोलायचं, तसं मला करता येईल. करता येत नाही म्हणून मी करत नाही असं नाही, पण फुले आंबेडकरी शिस्त ती नाही हे मला माहिती आहे आणि मी फुले आंबेडकरी कार्यकर्ता असल्यामुळे मी विषयावरच बोलणार आहे. भावानंद बहिणीनो, राजाराम शास्त्री भागवत म्हणाले महाराज हा तुम्हाला फसवतोय, हा तुमचा अपमान करतोय. राजाराम शास्त्री भागवत अर्थातच ब्राह्मण होते, हा काही खुलासा करायची गरज नाही, कारण दुर्गा भागवत ब्राह्मण होते हे आपल्याला माहिती आहे.
कारण त्या रिडल्समध्ये आणि बाकीच्या सगळ्यांमध्ये बाबासाहेबांच्या विरोधात कशा वागल्या हे तुम्हाला माहिती आहे. भावानं बहिणीनो, प्रश्न आहे तो असा की शिवाजी वंशजाला म्हणजे शाहू महाराजांना जरी संस्कृत येत नसलं तरी राजाराम शास्त्रीने सांगितलेला चटका बसला. ते म्हणले, हा माझ्याकडनं दक्षिणा घेतो आणि मला फसवतो, माझी पूजा हलक्या पद्धतीने करतो, शूद्र म्हणून करतो, कुंभट म्हणून करतो. बोलवलं त्याला, काय रे म्हणाले, काय चाललंय तुझं? तो म्हणला, हो राजाराम शास्त्री म्हणतात ते खरं आहे, कारण तुम्ही कुंभट असल्यामुळे तुमची पूजा मी पुराणातल्याच मंत्रांनी करणार, वेदातल्या मंत्रांनी करणार नाही. हा हिंमत आहे, दाद देणी नाहीये. अरे ज्याचा पगार घ्यायचा, ज्याच्याकडनं दक्षिणा घ्यायची, ज्याच्याकडनं इनाम घ्यायचं, पैसे घ्यायचे, त्यालाच असं वाजवायचं, इतकी वाजवायची हिंमत कोणामध्ये असू शकते? भटजींनी शाहू महाराजांना हे ऐकवल्याच्या नंतर शाहू महाराजांच्या अंगाची अर्थातच लाही झाली. शाहू महाराजांनी त्याला सांगितलं की मी तुला 3 महिन्याचा वेळ देतो, विचार कर, जर 3 महिन्यात तू वेदातले मंत्र म्हणून माझी पूजा करायला तयार असशील तरच तुझी नोकरी चालू राहील, नाहीतर तुझी नोकरी गेली म्हणून समज. शाहू महाराजांनी 3 महिने दिले, त्यानंतर आणखीन 3 महिने दिले, त्यानंतर आणखीन 3 महिने दिले. या पठ्ठ्याने उत्तरच दिलं नाही. खरं म्हणजे हा सगळा प्रसंग नाट्यमय पद्धतीने सांगायची अजिबात गरज नाही, कारण तो मुळातच एवढा नाट्यमय आहे. मी फक्त तारखा आपल्याला सांगतो. भावानंद बहिणीनो, तारखा असं सांगतात की शिवाजी महाराजांच्या या वंशजाने म्हणजे राजर्षी शाहूंनी त्यांना 9 महिने दिल्याच्या नंतर लेखी नोटीस दिली आहे 7 नोव्हेंबर 1901 ला. त्यानंतर दुसरी लेखी नोटीस दिली आहे 8 नोव्हेंबर 1901 ला आणि त्यानंतर तिसरी नोटीस दिली आहे 1 मे 1902 ला. 3 नोटिसा दिल्या तरी सुद्धा नोकरानं उत्तर दिलेलं नाही. कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर आठवड्याच्या आत उत्तर द्यायचं असतं सामान्यपणे. ते नोकर किती मुजोर होते बघा, ते एवढे महिने झाले तरीही उत्तर द्यायला तयार नाही. उत्तर आलेलं नाही. तिसरी नोटीस मिळाल्याच्या नंतर मात्र शाहू महाराजांनी ती अत्यंत कडक भाषेत दिलेली असल्यामुळे 5 मे 1902 ला राजोपाध्यांनी पहिलं उत्तर दिलं. पहिलं उत्तर दिलंय आणि त्याच्यामध्ये काय लिहिलंय की तुमची पूजा मी पुराणातल्या मंत्रांनी करायला तयार नाही, कारण तुम्ही क्षत्रिय नाही आणि क्षत्रिय नसल्यामुळे तुम्हाला हा वेदातल्या मंत्रांचा अधिकारच नाही. मित्रांनो, शाहू महाराजांनी हे उत्तर वाचल्याच्या नंतर शाहू महाराजांनी लगेच 6 मे 1902 ला कोल्हापूर दरबारचा लिखित निर्णय घोषित केला आणि राजोपाध्येचं वतन काढून घेतलं. त्याला नोकरीवरनं थोडक्यात कमी केलं. राजोपाध्येला शाहू महाराजांनी नोकरीतनं काढल्याच्या नंतर भडका उडाला. 5 जानेवारीला भांडारकरवर हल्ला झाल्यानंतर जसा भडका उडाला तुम्ही पाहताय सगळीकडे. वेडात मराठे दौडले 72 7 असं म्हणतात. मी आता त्याच्यात थोडा बदल केला तुमच्या परवानगीने. 72 ज्या 72 जणांनी हल्ला केला. मित्रांनो, त्याच्याबद्दल मी जरा सस्पेन्स घेऊन नंतर बोलतो, कारण सगळं आधीच सांगून टाकलं तर मग भाषणाला कोण कशाला थांबेल. जेम्स लेनकडे येणार आहे, भांडारकरकडे येणार आहे, अगदी कुमार केतकरांसकट सगळ्यांकडे येणार आहे. आणि तेही पुराव्यानिशी येणार आहे, व्यक्तिगत द्वेषानं नाही. भावानंद बहिणीनं मी आपल्याला सांगत होतो त्याचं की राजोपाध्येला शाहू महाराजांनी नोकरीतनं काढून टाकल्याच्या नंतर भारतातला तमाम ब्राह्मण समाज खवळलेला आहे. पण त्या आगीत तेल ओतणार मुख्य नाव जे आहे ते आहे पुण्यातलं बाळ गंगाधर टिळक यांचं. टिळक आधीपासूनच सावध आहेत. त्यांनी 26 ऑक्टोबर 1901 लाच लेख लिहिलेला आहे. 30 ऑक्टोबर 1901 ला दुसरा लेख लिहिलेला आहे. म्हणजे नोटीस यायच्या आधीची तोंडी शाहू महाराजांनी त्यांना समज